तर नागपुरात मेड इन पाकिस्तान असलेली गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीए कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। इतवारी परिसरातील साईबाबा ट्रेडर्समधून गोरी क्रीमची विक्री होत होती। गोरी क्रीमच्या उत्पादनांवर बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट सारखी कोणतीही महत्त्वाची माहिती नव्हती। गोरी क्रीम विक्रीबाबत दुकानदाराकडे अधिकृत कागदपत्र आढळली नाहीत। पाकिस्तानातून गोरी क्रीमचा पुरवठा करणाऱ्या सद्दाम विरोधात गुन्हा नोंद झालाय। मेड इन पाकिस्तान असलेल्या गोरी क्रीमच्या विक्रेत्यावर नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। कुठलेही लेबल नसलेल्या, एक्सपायरी डेटचं लेबल नसलेली क्रीम जी आहे, गोरी क्रीम नागपुरातील साईबाबा मेडिकलमध्ये विकली जात होती आणि त्यामुळे ही एफडीएनं कारवाई केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एफडीएनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि सद्दाम जो पुरवठादार आहे, पाकिस्तानचा मुख्य सूत्रधार आहे या गोरी क्रीमचा, त्याच्या विरोधातही नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी।